दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारवंश तळोधी बाळापूर तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय महानुभावपंथीय ऑनलाईन वर वधू परिचय मेळाव्याच्या या सत्रामध्ये उपस्थित सर्व मंडळींचं मी तुषार रामटेपे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारवंशद्वारा मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण राज्यभरामधील महानुभावपंथीय वर वधूंच्या विवाह जुळण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या परिचय मेळाव्याच्या माध्यमामधून प्रत्येकाला आपला परिचय अगदी सहज व सुलभरित्या या ठिकाणी देता येत आहे. सर्वज्ञ विचारवंश SSC/SVM या संस्थेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरती या सर्व परिचय मेळाव्याचे ऑनलाईन प्रसारण करण्यात येत आहे आणि या माध्यमामधून या परिचयामधून ज्यांना जे स्थळ योग्य वाटत आहे त्या स्थळाबद्दल आम्हाला माहिती द्यायची आहे, ते स्थळ आम्हाला सुचवायचं आहे. आम्ही आपणाला त्या स्थळाविषयी अधिक माहिती देऊन त्यांच्यासोबत संपर्क साधून देणार आहोत. तसेच या वधूवर परिचय मेळाव्याच्या संदर्भात विवाह जुळवण्यास येणाऱ्या अडचणी आहेत, या संदर्भात येणाऱ्या समस्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आमचं मार्गदर्शक मंडळ आहे. ते तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन, सल्ला व गरजेनुसार समुपदेशनसुद्धा करणार आहेत. या वरवधू परिचय मेळाव्यामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे व आज आपला परिचय व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत अशा सर्व उमेदवारांचं वर वधूंचं मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. हा ऑनलाईन वर वधूवर परिचय मेळाव्याचं नोंदणी सत्र सुरूच राहणार आहे. नोंदणी प्रक्रिया जी आहे ती 99 21 83 74 35 9921 837435 या व्हॉट्सअप क्रमांकावर नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. ज्यांना अजून समोरील सत्रासाठी नोंदणी करायची आहे त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव आणि पत्ता मेसेज करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतरही आवश्यकतेनुसार आम्ही दुसरं सत्रसुद्धा घेणार आहोत. अधिक वेळ न घेता आपण या वरवधू परिचय मेळाव्याला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. दंडवत. माझे नाव पायल कमलाकर शेंडे आहे. मी राहणार मुक्काम पोस्ट कानपा, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथील आहे. माझे शिक्षण 12वी ITI अप्रेंटिस डिप्लोमा इथंपर्यंत पूर्ण झाले आहे. माझी जन्मतारीख 27 एप्रिल 1993 आहे. माझी उंची 5.3 इंच आहे. मी ब्रह्मपुरी येथे MSCBमध्ये सिनियर टेक्निशियन या पदावर गव्हर्मेंट नोकरीवर आहे. माझा पेमेंट 61,000 महिना इतका आहे. माझे मामेकूळ मेश्राम आहे. मला जोडीदाराकडून अपेक्षा आहे की तो सुशिक्षित, समजदार असावा, महानुभावपंथीय असावा व सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीवर असावा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. नाव दिनेश कृष्णाजी उके, राहणार पोही, तालुका पोस्ट कडमेश्वर, डिस्ट्रिक्ट नागपूर. जन्मतारीख 29/6/1994. उंची 5 फूट 11 इंच. एज्युकेशन BA ग्रॅज्युएशन. व्यवसाय तहसील ऑफिस कडमेश्वर, इथे मी क्लर्क म्हणून जॉब करतो. प्लस घरी किराणा शॉप पण आहे, प्लस घरी 5 एकर शेती पण आहे. कौटुंबिक माहिती: वडील शेती करतात, आई गृहिणी आहे, 2 बहिणी आहे, त्यांचे लग्न झाले. आणि मी एक मुलींकडून अपेक्षा मनमिळावू असावी, घर सांभाळून घेणारी असावी. तिला तर जॉब करायची गरज नाही आहे, पण तिची जर जॉब करायची इच्छा असेल तर तिचं ते सेल्फ डिसिजन राहील. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझे नाव योगेंद्र राजेराम नारनवरे आहे. मी सध्या नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. माझे शिक्षण BA पर्यंत झाले आहे. माझी जन्मतारीख 2/7/1993 आहे. माझे मामकुड मेश्राम आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझं नाव मंगेश गिरिजानाथ झेंजुर्डे. जन्मतारीख आहे 28/8/1997. उंची आहे 5 फूट 2 इंच. शिक्षण आहे BA YCM मधून. मी सध्या नाशिकमध्ये जॉब करतो इलेक्ट्रिकलचा. आणि पत्ता आहे विद्युत नगर, श्री दत्त मंदिर, पंचवटी, नाशिक. मामाचं कुळ आहे चव्हाण.
जात आहे हिंदू मराठा, आणि मला सर्वसाधारण मुलगी चालेल आणि मानभाऊ पंथाची असली तरी चालेल, काय अडचण नाही. सर्वांना दंडवत प्रणाम. मी आयशा छगनलाल शेंडे, राहणार आशीर्वाद नगर, वडाळा पैकूच, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. माझ्या मामाचं सरनेम बनसोड. मी प्रायव्हेट कॉलेजवरती प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मुलाची अपेक्षा तर मुलगा हा समजूतदार हवा आहे, सुशिक्षित पाहिजे आणि मुख्य म्हणजे मानभाऊ पंथी हवा आहे. मी गोविंद मुरलीधर ढगे. मी अमरावती येथे पवननगर 2 भारतमाता चौक गोपालनगरमध्ये राहतो. माझे शिक्षण 12वी डिप्लोमा सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी रंगकाममध्ये केले आहे. माझे वडील हे कॉलेजला शिक्षक आहे. आई ही गृहिणी आहे. मला एक मोठा भाऊ आहे, त्याचे लग्न झाले आहे, तो पुण्याला राहतो. माझा बंगल्यामध्ये वरील 2 मजले हे विद्यार्थीकरिता हॉस्टेल काढलेले आहे. यामध्ये विद्यार्थी राहतात. मला याचे इन्कम होते. तसेच मी बिल्डिंग पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतो. मलाही मुलगी गरीब राहिली तर फारच छान. तिला आईवडील नसले तरी चालेल. तसेच मुलगी ही कमी शिकलेली असली तरी मला चालेल. त्यांच्याकडे मुलीवाल्यांकडे लग्नाकरता पैसा नसेल तरी पुढे मी पाहून घेईल. अशा प्रकारची मुलगी मला पाहिजे. ओके, ठीक आहे. माझे नाव किशोर बाळू पानसरे. जन्मदिनांक 25 ऑगस्ट 1995. माझा स्थायी पत्ता वाठार निंबाळकर, तालुका फलटण, जिल्हा सातारा हा आहे. माझे शिक्षण MSc ॲग्रिकल्चर राहुरी येथे पूर्ण झाले असून सध्या मी उरळी कांचन पुणे येथे ॲग्रोनॉमी मॅनेजर म्हणून खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझ्या कुटुंबामध्ये मी, आईवडील आणि माझी विवाहित बहीण आहे. मला जोडीदार आधुनिक आणि मुक्त विचारसरणीचा हवा आहे. लग्नानंतर पुढील शिक्षण अथवा नोकरी करण्याचे स्वातंत्र्य असेल. संपर्क 74 985 11 283. थँक्यू. दंडवत प्रणाम. मी सचिन संजय सोनवणे, राहणार मुंडेगडात, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, पोस्ट पाटोदा. माझी जन्मतारीख 7/10/1999. माझं शिक्षण झालेलं आहे FY BA. घरात आई वडील आहेत आणि बहिणीचे लग्न झालेले आहे. मी शेती व्यवसाय करतो. माझ्याजवळ शेतजमीन आहे 4 एकर. त्यात धरणाची पाईपलाईन वगैरे आहे. बागायत शेती आहे. मी मानभाऊपंथी आहे. हे माझे 2 शब्द बोलून माझी मुलाखत संपवतो. दंडवत प्रणाम. माझं नाव विपुल प्रभाकर महानुभव. जन्मतारीख 22/9/1992. मी पुण्याला जॉब करतो. मूळचा आंबेगावचा आहे. माझ्या घरी आई वडील, मोठा भाऊ आणि वहिनी आहेत आणि माझी अपेक्षा मुलगी अनुरूप जॉब करणारी आणि घरचे सांभाळणारी असेल. माझे नाव आहे अंकिता आनंद गायकवाड. माझी जन्मतारीख आहे 13/3/1995. माझी राहण्याचा पत्ता आहे भाटपुरा, पेटबुद्धार रोड, काटोल, जिल्हा नागपूर. माझं शिक्षण झालं आहे BCom B.Ed MA अपियर. मी सध्या जिल्हा परिषद प्रायमरी स्कूलवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉबवर आहे. माझे मानकुळ आहे नारनवरे. माझी मुलाकडून अपेक्षा आहे ते जॉब करणारा असावा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मी विशाल बापू नरवडे, मुक्काम पोस्ट खंडाळे, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. कौटुंबिक माहिती: आईवडील, 1 भाऊ. जन्मतारीख 27/4/1996. व्यवसाय शेती व जोडधंदा, गाड्यांची व ट्रॅक्टरची कामे करतो. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मी स्वप्नील आनंदा रानवडे, मुक्काम पोस्ट तालुका मुळशी, जिल्हा पुणे, नांदे या गावचा रहिवासी असून माझं 2017 साली लग्न झालं होतं.
मला आता माझा घटस्फोट झालेला आहे. मला एक सुसंस्कृत आणि माझ्या कुटुंबाला सांभाळणारी मुलगी हवी आहे. माझं घटस्फोट होण्याचं कारण माझी जी पहिली पत्नी होती ती माझ्या घरच्यांसोबत व्यवस्थित वागत नव्हती आणि ती अन्य याच्यातली असल्यामुळं तिला आपल्या मानवभाव पंथाविषयी कोणत्याही प्रकारचं आदर नव्हता. तरी पण 2024 मध्ये आमचा घटस्फोट झाला. तिच्यापासून एक अपत्य, मला एक मुलगी होती. त्या मुलगी पण आता तिच्याकडेच आहे आणि मी स्वतःची माझी एक रिक्षा आहे. माझ्या राहत्या ठिकाणी माझ्या रूम्स भाड्याने, माझी मोकळी जागा भाड्याने, त्या जागेचं मला 30,000 रुपये महिन्याला भाडे येतं आणि माझ्या वडिलांचे नाव आनंदा साहेबराव रानवडे, माझ्या आईचे नाव पुष्पा आनंद रानवडे. मला एक बहीण आहे, ती विवाहित आहे. तिचं नाव शीतल विशाल शितोळे. आणि मला एक एकर जमीन आहे. तसेच मला समजून घेणारी मुलगी, दिसायला थोडी बरी, शिक्षण कमीत कमी एक 12वी पर्यंत असलं तरी चालेल. आणि अशा मुलीसोबत मला लग्न करायचंय. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा असून, म्हणजे ज्याला आपण मिडल क्लास फॅमिली असं म्हणतो, तरी मला कृपा करून असं जर कोणी असेल आणि आपल्याच पंथातील असेल तर 9028145782 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मला संपर्क करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. सर्व आच्चित गोत्र्यांना माझा दंडवत प्रणाम. मी राहुल सोपान बर्के, राहणार चापडगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझी जन्मतारीख आहे 20/5/1992. माझी उंची आहे 5 फूट 3 इंच. तसेच माझे शिक्षण आहे 12वी सायन्स प्लस ग्रॅज्युएशन. त्याचबरोबर मी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. तसेच माझ्या परिवारामध्ये आई आणि मी 2 व्यक्ती आहे. तसेच माझे मामेकूळ हे आव्हाड घराण्यातील आहे. आणि मुलीबद्दलची अपेक्षा म्हटलं तर मुलगी ही मनमिळावू, घटस्फोटित असली तरीही चालेल, तसेच आंतरजातीय असली तरी चालेल. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझे नाव निकिता विजय वैरा. वडिलांचे नाव विजय दामोदर वैरा. आईचे नाव संगीता विजय वैरा. व्यवसाय शेती. जन्मतारीख 14/10/2002. शिक्षण FYBA. उंची 5 फूट 3 इंच. वडिलांचा व्यवसाय शेती. पत्ता मंगळापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अपेक्षा मानवा पंथी असावे, नोकरीवाला असावा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझे नाव कुमारी स्मिता अरुण ढेकले आहे. मी पुलगाव येथे राहते, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. माझे शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएट प्लस सिव्हिल इतके झालेले आहे. आणि मी भूमी अभिलेख RB येथे गव्हर्नमेंट जॉबला आहे. माझी कास्ट SC असून मी मानवपंथी आहे. मला गेले 17 वर्ष झालेले आहे उपदेश घेऊन. माहूरचे अशोक शास्त्री आहेत, त्यांचा मला उपदेश आहे. आणि माझ्या घरामध्ये मी, माझी आई आणि माझा भाऊ, आम्ही 3 जण असतो. मोठी मी असल्या कारणाने जबाबदारी ही माझ्यावरती आहे.
त्यामुळे मला मुलगा हा प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट दोन्ही सेक्टरचा असला तरी चालेल, फक्त आपला मानभूपंथीय पाहिजे आणि जबाबदारी सांभाळणारा पाहिजे. माझे मामेकूळ हे नागरी आहे, सिंदेवाईला असतात ते. ठीक आहे. माझी हाईट 5'1" इतकी आहे. धन्यवाद. हॅलो, गुड मॉर्निंग, दंडवत. माझं नाव नितेश विजयकुमार तांदळे आहे. माझी जन्मतारीख 2/8/1994 आहे आणि माझं शिक्षण BSc कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असून मी अवनेरा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इथे जॉब करतो. माझं पॅकेज आहे 5,20,000 रुपयाचं आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की मनमिळाऊ आणि सुशिक्षित असावी आणि व्हेजिटेरियन असावी आणि माझं राहणं आहे पुणे इथे चिंचवडला, साने चौक, मोरे वस्ती, चिखली, पुणे. दंडवत प्रणाम. मी रोशन विष्णुपंत बाळापुरे, राहणार अमरावती साईनगर. माझे गुरु जांभोरा गोर्धन दादा. माझं शिक्षण 10वी फेल झालेलं आहे. मी ड्रायव्हर आहे युनिव्हर्सिटीला. मला मुलगी सुंदर आणि सुशील पाहिजे. दंडवत. माझ्या फॅमिलीमध्ये आई, वडील, भाऊ आणि आजी एवढे जण आम्ही. माझं स्वतःचं घर आहे साईनगरला. दंडवत. हाय, माझं नाव ऐश्वर्या जयंतराव पाटील. माझी बर्थ डेट आहे 19 जुलै 1995. मी राहायला ठाणे भिवंडी इकडे राहते. माझा जॉब सिमेंट्स हेल्दिनियस विकोळी इकडे आहे. तिथे माझी पोस्ट ॲज अ सर्व्हिस इंजिनियर डेप्युटी मॅनेजर. माझी ॲन्युअल इन्कम इज 14,50,000 पर ॲनम. माझ्या घरी माझी मम्मी, पप्पा, माझा भाऊ आणि मी, आम्ही चौघं राहतो. माझी मम्मी रिटायर्ड गॅजेटेड ऑफिसर स्टेट गव्हर्नमेंट. माझे पप्पा आमची शेती आहे त्याच्याकडेच लक्ष देतात आणि माझा भाऊ ॲज अ बिझनेस अनालिस्ट इन मर्कल जॉब करतो. माझ्या एक्सपेक्टेशनमध्ये फक्त एवढंच आहे की मुलगा ठाणे मुंबई या साईडला राहणारा असावं, कारण की माझा जॉब पण इकडे आणि मी राहिली पण इकडेच आहे. बस, थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल एकनाथ ठाकूर. जन्मतारीख 25/10/1993. उंची 5.2 इंच. देवक सूर्यफूल. जात हिंदू मराठा आहे. शिक्षण 12वी ITI मेकॅनिकल. नोकरी जॉब क्यूटॉर्क ऑटोमेशन कंपनी मरकळ MIDC. पत्ता मुक्काम पोस्ट सूळ तालुका खेड जिल्हा पुणे. दंडवत प्रणाम.